आजचा लंच खूप साधा आहे, कारण साधा असला तरी घरातल्यांना सगळ्यांना आवडणारा हा लंच आहे. कारण आज मी बनवणार आहे डाळ आणि त्यासोबत कुरकुरीत मुशी फ्राय. आणि तुमचाही हा कॉम्बिनेशन आवडीचा असेल ना, तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं रेसिपी विथ पायल या चॅनलवरती स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग खूप खास आहे, कारण आज मी ह्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे. आणि मी माझ्या घरगुती पद्धतीने डाळ जी सगळ्यांना आवडते, ती तुम्ही सुद्धा एकदा त्या पद्धतीने घरी डाळ बनवली ना, तर सगळ्यांना खूप आवडेल. तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी डाळ शिजवण्यासाठी कुकरचा वापर करणार आहे. त्यामध्ये 2 चम्मच मुगाची डाळ आणि 1 चम्मच तुरीची डाळ टाकणार आहे. आणि त्यानंतर डाळ 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तुम्ही जर मिक्स डाळ करायची नसेल तर तुम्ही मुगाची सुद्धा करू शकतात किंवा तुरीची डाळ सुद्धा करू शकतात. पण मिक्स डाळ असेल तर ती चवीला खूप छान लागते, त्यामुळे मी मिक्स डाळच करते. इथे 3-4 वेळा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून झालेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी पाणी घालणार आहे. पाणी जितकं लागेल तेवढंच टाकायचं आहे. जास्त पाणी घातलं की ते कुकरच्या बाहेर येते. त्यानंतर ह्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरची घालणार आहे. मी डाळीमध्ये लाल तिखट घालत नाही. जे काही तिखट असेल ते हिरवी मिरचीचंच असते, त्यामुळे त्याप्रमाणे मी ह्यामध्ये मिरची घातलेली आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेणार आहे. त्यानंतर कुकर गॅसवर ठेवायचं आहे. डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. इथे मी डाळ शिजवण्यासाठी कुकरचाच वापर करते, कारण डाळ पटकन शिजून होते. त्यानंतर इथे मी मुशी घेतलेली आहे. मुशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे व्यवस्थित, आणि अशा पद्धतीने त्याचे पीसेस करून घेतलेले आहे. आणि मुशी कुरकुरीत फ्राय खूप छान लागते. तुम्हाला ही मुशी फ्राय आवडते का, हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला, तर इथे तुम्ही बघू शकतात की मुशी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. त्याच्यावरती जी काही घाण असेल ती काढून घ्यायची. आणि एका साईडला कुकरच्या शिट्ट्यासुद्धा यायला सुरुवात झाली आहे. डाळ असेल तर मी कुकरच्या 2-3 शिट्ट्या काढून घेते, आणि 1 शिट्टी आल्यानंतर मी गॅस स्लो करून घेते. आणि पुढे मी एक खूप महत्त्वाचं सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्यानंतर मुशी कुरकुरीत फ्राय करण्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे. त्या वाटणासाठी इथे मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्याचं हे मी वाटण करून घेणार आहे. आणि हे वाटण मी खलबत्त्यामध्ये करून घेत आहे. जर तुम्हाला मिक्सरमध्ये वाटण करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकतात. त्यानंतर इथे हे वाटण करून झालेलं आहे. मच्छी फ्राय करण्यासाठी असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद, घरगुती मसाला, काश्मीरी मसाला घालणार आहे. घरगुती मसाला टाकताना हे लक्षात ठेवायचं की आपण वाटणामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. त्यानंतर मी मच्छी फ्रायमध्ये नेहमीच लिंबाचा रस घालतेच, कारण त्यामुळे मच्छीला खूप छान असा चव येतो. जर लिंबू नसेल तर तुम्ही कोकमागळसुद्धा घालू शकतात, पण जे काही घरात असेल ते नक्कीच आंबट घाला मच्छी फ्रायमध्ये. त्यानंतर हे सर्व मसाले मच्छीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक कमेंट्स करत चला, आणि लाईक तर कराच, कारण तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे. आणि इथे मुशीला सर्व मसाले वाटण छान लावून झालेले आहे. त्यानंतर हे मुशी मी 10-15 मिनिटासाठी साईडला ठेवणार आहे. जर वेळ नसेल तर 5 मिनिटं ठेवलं मॅरिनेटसाठी तरीही चालेल. तर चला, मग इथे डाळ मी दुसऱ्या गॅसवर ठेवून घेते. इथे डाळसुद्धा शिजून झालेली आहे. आता गॅसवरती मुशी फ्राय करण्यासाठी तवा ठेवते, आणि तवासुद्धा छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. जेव्हा पण मच्छी फ्राय करतो तेव्हा जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर ती मच्छी तव्याला चिकटते, त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आणि इथे 10-15 मिनिटं झालेले आहे मॅरिनेट करून. त्यानंतर एक एक करून मुशी मी तव्यामध्ये टाकणार आहे. जर तुम्हाला मुशी फ्राय करताना रवा किंवा तांदळाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, त्यानेही मुशी फ्राय खूप छान लागते. पण आज मी रवा किंवा तांदळाचं पीठ काहीच वापरणार नाही आहे. आणि इथे सर्व मुशी तव्यामध्ये टाकून झालेले आहे. तेल सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे. आणि 1 मिनिटासाठी गॅस फास्ट ठेवायचा आहे. त्यानंतर गॅस स्लो करून घ्यायचा आहे. आणि एका बाजूने 4-5 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहेत. आता एका साईडला आपण डाळ शिजली आहे की नाही ते एकदा बघून घेऊयात. कुकरसुद्धा थंड झालेले आहे, आणि इथे तुम्ही पाहू शकतात की डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. डाळ अशीच शिजवून घ्यायची आहे. जर तुम्ही जास्त डाळ शिजवली की ती डाळ चवीला छान लागत नाही, तर अशी डाळ शिजलेली पाहिजे. आता एका साईडला मुशी फ्राय करायला ठेवलं, त्याला 4-5 मिनिटं झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकतात की मुशीला एका बाजूने छान रंग आलेला आहे. आणि खरंच सांगते, मुशी फ्राय कुरकुरीत खूप छान लागते, आणि त्यासोबत डाळीचं कॉम्बिनेशन तर खूपच भारी लागते.
आणि माझ्या घरी तर मुशी आणले की मुशी फ्राय आणि डाळ हे कॉम्बिनेशन तर नक्कीच असते, कारण घरी सगळ्यांनाच मुशी फ्राय खूप आवडते. आणि तुम्हीसुद्धा घरी मुशी फ्राय करायला आवडते की मुशीचं कालवण, हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इथे एका बाजूने मुशी छान झालेली आहे, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा 4-5 मिनटं मुशीला व्यवस्थित शिजून घेऊयात. आणि त्यानंतर एका साईडला डाळीच्या फोडणीची तयारी करून घेऊया. पातेल्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची. त्यानंतरच त्यामध्ये जिरं घालायचं आहे. मोहरी आणि जिरं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आणि त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. आणि डाळीच्या फोडणीमध्ये जर कढीपत्ता नसेल तर त्या डाळीला पाहिजे तितकी चव येत नाही, त्यामुळे कढीपत्ता हे घालायचंच आहे. आणि त्यानंतर ह्यामध्ये मी लसूण घातलेलं आहे. लसूणसुद्धा मी ठेचून घातलेलं आहे, त्यामुळे डाळीला खूप छान चव येते. आणि चवदार डाळीचं खूप मोठं सिक्रेट्समध्ये काय असेल तर हे वाटण आहे, हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. जर ह्याचं कुठे कच्चापणा राहिला तर त्या डाळीला व्यवस्थित अशी चव येत नाही, त्यामुळे हे लसूणसुद्धा छान खरपूस असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि हळद घालणार आहे. ह्यामध्ये मी लाल तिखट घालत नाही, तुम्ही जर लाल तिखट घालणार असेल तर नक्की घाला. त्यानंतर शिजून घेतलेली डाळ मी त्यामध्ये घालणार आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की काहीतरी महत्त्वाचं सांगणार आहे, तर ते महत्त्वाचं हे आहे की मी डाळ शिजवताना आधी हळद टाकत नाही, कारण कुकरची शिटी येताना जर हळद आतमध्ये असेल तर ती उकळून वर येते आणि पूर्ण गॅस, कुकर, टाईल सगळं घाण होते. म्हणून मी डाळ साधीच शिजवते आणि हळद नेहमी फोडणीमध्येच टाकते. असं केल्यावर किचन पण स्वच्छ राहतो आणि डाळीला पण चव छान येते. तुम्ही असंच करतात का किंवा वेगळी पद्धत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला डाळ जितकी पातळ किंवा जाड पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर परत एक 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. बरेच जण डाळीला फोडणीत टाकल्यानंतर एक वाफ काढून घेत नाही, त्यामुळे त्या डाळीला छान चव येत नाही, म्हणून एक वाफ काढून घ्यायची. आणि तुम्ही इथे पाहू शकतात की मुशी दुसऱ्या बाजूने पण छान कुरकुरीत अशी झालेली आहे. मुशी फ्राय करायला एक 10-12 मिनटं लागतात, ते सुद्धा झटपट होते. आणि तुम्ही आतापर्यंत रेसिपी विथ पायरी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशात तुम्हाला साध्या सोप्या घरगुती रेसिपी रोज बघायला मिळतील. त्यासोबतच मोटिवेशनल्स व्हिडिओ, डेली व्लॉग हे सुद्धा पाहायला मिळतील. आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या डाळीला खूप छान अशी उकळ आलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपले मुशी फ्रायसुद्धा खूप छान कुरकुरीत अशी बनवून झालेली आहे. आणि त्यानंतर मी डाळीमध्ये भरपूर अशी हिरवी कोथिंबीर टाकून घेणार आहे. डाळीमध्ये हिरवी कोथिंबीर टाकल्यामुळे डाळीची चव अजून खूपच वाढते, त्यामुळे कोथिंबीर नक्कीच घालायची. आणि इथे तुम्ही पाहू शकतात की डाळ आपली दिसायला खूपच भारी दिसत आहे आणि तितकीच ती खूप चवीला भारी झालेली आहे. तुम्हाला पण अशीच डाळ आवडते का आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीची डाळ करतात का, हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि अशी गरमागरम डाळ आणि त्यासोबत लोणचं, पापड आणि भात हे कॉम्बिनेशन पण खूप छान लागते. आणि कोणाकोणाला अशी डाळसोबत लोणचं, पापड आणि भात हे सुद्धा आवडतं, हे नक्की तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. आणि चला, दुसऱ्या बाजूला मुशी पण कुरकुरीत अशी फ्राय झालेली आहे, त्यावरून सुद्धा हिरवी कोथिंबीर घालून घेऊया. हिरवी कोथिंबीर घातल्यानंतर खरंच ती मुशी फ्राय अजून दिसायला छान दिसत आहे. आणि खरंच सांगते, अशा पद्धतीची मुशी फ्राय खूप छान लागते. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने मुशी फ्राय करतात का, हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणि इथे तुम्ही पाहू शकतात की आपली मुशी फ्राय आणि डाळ हे इथे बनून तयार झालेले आहे. तुम्हाला हे साधं जेवण कसं वाटलं हे नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आज तुमच्याही घरी जेवणामध्ये काय आहे हे सुद्धा सांगा. मी आता मस्त डाळ, मुशी आणि भात या साध्या जेवणावरती ताव मारणार आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसोबत. तिथपर्यंत मस्त खा, मस्त रहा.